सगळ्यांना नमस्कार. त्याला सगळं आवरलं काम, जेवण ठेवून मस्तपैकी झालेलं आहे. आता वाजले 12 आणि आमची गुरु बघतात माझीच वाट. आता पिशवी कशाला? आमच्या आत्यांची गडबड झाली. कारपतीतच राहिल्यात बाजू. हा काय कशात होय बघन मी. थांबा आता मी चालली गुरं आणाय. आधी गुरं आणतील. खूप ऊनला वाढले लय म्हणजे लय. तू माणसानं काय चाललंय तर आमच्या आत्या चालल्यात दिंडीत आता 10 दिवस. इथून आता आमच्या इथून कालच गेली नाही तर आज लिमगावमध्ये रात्री संसारमध्ये पालखी मुक्कामावर होते. मग आता चालल्यात बरेच जण आहेत. ते आजपासून जायच्या त्या. मग अशी काय झालं, दुधाचं पातेलं इतकं भाजलं ना पोटाला. गडबडीत उचलाय गेली. उतू चाललेलं म्हणून सांडच घावायच्या आधीच पण आग व्हायला लागली. आता आत्याचं उरकते. त्यांना सगळं उरकून दिले. जेवण हे केलं. आज उशीर झाला गुरांना नाही. चपात्या हे लाटायच्या होत्या ना. गाई बसली गुतून. अरे बापरे, खुटी उपसून आणली का काय काय म्हणून. आता ऊन लय लागतंय ना, तिला तहान लागली असं. खुटी उपसूनच आणली होय तो. कुठं टाकली? येत होती ना मी तुला आणायला, दमच नाही होय. ह्या हिऱ्याला सोडू दे आधी. मोबाईल पण गरम व्हायला लागलाय. इतकी उष्णता आहे. किती पाऊस येतोय आणि किती नाही सांगता येत नाही. काय माहिती आता किती यायचं आहे. पण असलं गरम होतंय आणि असलं ऊन तर लागतंय की काय त्याला मापच नाही. लय अवघड खेळ. अरे थांब ना बाबा, जायचंय घरीच. त्यांना काय म्हणायचं, तहान लागले असं. आत्या किती वाढ झालं ओरखत्या. बापू बसलेलं घालवायचं असं ती गाडी त्यांना ह्याच्यापाशी सोडून यायचे. देई घेतली तर वर खुटी उपसून. अरे तिकडं नाही, इकडं घर आहे. आणले बाया पाणी दाखवलं कारण का लय ऊन लागत होतं. पाणी पिली ना भरपूर. आता सावलीला आराम करते मी 3 वाजता. कारण का नुसतं चरायला पण नाही पाहिजे, त्यांना रवून पण पाहिजे ना. थोडासा केल्यावरती आराम. आता गार सावलीला निवांत बसतात. लिंबाची सावली पण अशी मस्त आहे ना, ऊनच येत नाही आतमध्ये अजिबात. बघा बसतेले 3 वाजता विणकायचं. त्यावर आता मी करते कुरिअर पॅकिंग. माझ्या अण्णा कॉलेजवरून आला की घेऊन जाईन परत माघारी. जेवण हे करून आज टाकावीच लागते शुक्रवारी. त्याचं उरकते का नाही बघा. कपडे सुद्धा आज वाळले ते आमचे. सकाळी लवकर धुतली होती मग चपात्या लाटल्या होत्या. चला त्याचं कुठपर आले बघू आता. काय मग बापू, तुम्ही जाता का काय? मग जोडीने गेलेलं चांगलं असतं. जा तुम्ही पण, न्या कपडे तुमची पण. पुढच्या वर्षीपासून आहे ना, हा तुम्हाला घरी आलो तरीच राखी. म्हणजे कायमच जाता होय? अहो कायम नसती वारी ती, 3 आठवड्यात असती. कायमच देवाला जाणार आहे. कायमच द्यावा म्हणजे पंढरपूर मध्येच राहता होय? पंढरपूर, विठोबा, माऊली. पंढरपूर इट्टल माऊली एका जागी येत ती सगळी. कुठे राहणार? कुठं पण होय? नुसती गाव हिंडायची होय? बर, पण नक्की ना? नक्की नक्की. मग चालतंय. मग आज इतकं गावात चालवलंय म्हणजे ही नेमकी कोण कुठं चाललंय अजून तुम्हाला माहित नसेल. मी चालली दिंडीत. हा आत्या चालले दिंडीत 10 दिवसासाठी. 10 दिवसासाठी. बापूला मस्त जा म्हणते पण बापू जाय नाही तर. बापू म्हणतात मी पुढल्या वर्षी कायम जाणार आहे. आता कायम कुठं दिंड्या ही असते का पालखी? पालखी पाहिली तर 3 आठवडं कुणीतरी गेलं तरी बाद झालं. मग काय तर फक्त सुखी राहा. बापूला नाही येत आमच्या चावायला. सुखी राहा सगळी. पदशीर राहा. राम राम समजायला जे हरी राम कृष्ण हरी माऊली. आता तुम्ही नेमकं आत्याला सोडून कुठं जाणार आहे? आत्याला सोडून मी घरी येणार आहे. नक्की ना? हा मी कुठे नाही. ते पत्र पडलाय खाली तेवढा लावायचं आहे की ते निघलाय खाली निसटून. इथलं चला हे झाडून काढलं. आता इथलं एवढं झाडून काढते, थोडं राहिले. नाही कुठं. अण्णा येतोय तवर आता पेट्रोलची बाटली. मस्त असं मस्त छान वातावरण झालंय.
ऊन पडतंय किंवा आभाळ येतंय, ऊन पडतंय. गुरं आणून बांधली काय होते तर वर आपली सावली. आता काय आम्हाला तुम्हाला कळणार बी नाही. काय नाही, आल्यावर सगळं सांगा. 8 दिवस नुसतं सांगाच तुम्ही घरी आल्यावर. हो का, बापूंचं आमच्या असं पेट्रोल ठेवलेलं असतं बाटल्यातनी. पैसे नाही. आता बाटलीत पेट्रोल तर आहे, तर पैसे नाहीत. काय करता पैशाला? पेट्रोल आहे. एवढ्या वितून 50 किलो. हा, येता जातो. 50 नाही जायचं तुम्हाला, इथं बिगवणला जायचं या. बिगवन 23 किलोमीटर आहे, जाऊन येऊन 50 आहे. हो ना, हम्म. बरं असू द्या, नाही काय होत, जावा. मस्त बांधलंय, बसा. तुमचं लय असतं राव, लय त्रास देता तुम्ही बापूंला. एक तर सोडवायचा आणि आणायचा आणि परत आणि तसं बोला. चला नमस्कार. हा, या माघारी. हा, बाय बाय. चला, पोरं शाळेत गेली, अण्णा कॉलेजला, बापू गेला. आता आत्याला घालवा, वेजी काढली, तिकडे गेली. आता माझंच काम चालू झालं. 2-3 दिवस झाले इथलं झाडलं नाही, काही एवढं झाडून काढलं. अण्णा येऊस तर होईन कुरिअर पॅकेट, लय नाही, थोडीच आहे ती. आता पावसामुळे ह्याच्यामुळे, ह्या पालखीमुळे ह्याच्यामुळे वाईच घेतली नव्हती. आता ही एवढं झाडून काढून इकडचं झाडते, इकडचं झाडलंय सगळं. मग सगळं स्वच्छ करीत करीत आणले. पण कसं आहे आता माहिती आहे का, वारं कावदान सुटते, पाऊस येतो, उली उली, त्याच्यामुळे होतोय राडा थोडा. पण कशाचा राडा? फक्त पाला फुलांचाच राडा आहे. शापूची भाजी लागली थोडी थोडी उगवायला, दाखवीन मी नंतर ना तुम्हाला. आता चला तर, चला, सगळे गेले जिकडले तिकडं. माझं पण आवडलंय आता सगळं. आता कुरिअर पॅकिंग करायचं चालू आहे. बाज बाहेर काढली आणि हा बॉक्सात सगळं भरून ठेवलं या. कुरडे गेल्या वाटतं बॉक्स खाली. तुम्हाला ना असं का करून ठेवलंय, तर बाज काढली बाहेर, लागती सारखी पावसाचं हे, म्हणजे ती ओलं हे होते ना. मग बापून लहानला बाहेर झोपायला हे, मग काढून टाकली. आणि ऊन पडलं होतं, ते सांडगे पण करत होतं ना मध्ये 2 दिवस. मग सांडगे ही वाळू घालायला पण लागतंय ना. मग बाज काढली बाहेर आणि हे असं ठेवलं या भरून, पिशव्यातनी करून झाकून. डब्यातनी पण ठेवलंय गच्च भरून, मस्तपैकी झाडून पुसून. त्या दिवशी तर बघितलं, सगळी भांडी ही चकाचक करून ठेवली. वाईज मध्ये मध्ये 2-4 महिने लईच ताण पडला, काम करायला वेळच मिळाला. त्याच्यामुळं आधी ही घरं पुसून धुवून भांडी घासून सगळी चकाचक काढली. आता पार्सल आहे तर एक 10-15 किलो आहे, ते पॅकिंग करते. लसूण काल नीट करून ठेवला, कालच नीट करून ठेवला, कारण का लसणाला वेळ लागतोय ना. मग काल लसूण हे असा नीट करून ठेवला. 5-6 किलो लसूण आहे, बाकीचं सांडगे आणि कुरडे आहे. सांडगे ह्या पातेल्यात झाकून ही करून ठेवल्यात. आणि त्या दिवशी घातलेलं तर अजून ह्याच्यातच हे काढलंच नव्हतं. आता हीच भरणार आहे, वाळल्यात खडं, वाळल्यात चांगलं. ऊन मस्त पडतंय ना, काय अडचण. तर चला, कसा वाटला व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी कमेंट करून सांगा. बाय सगळ्यांना.